फिश करी बनवण्यासाठी मी येथे लाल परी हा मासा अर्धा किलो घेतला आहे। सर्वप्रथम मासा स्वच्छ धुवून घ्यायचा आहे। त्यानंतर त्यामध्ये अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा मीठ, 1 चमचा अद्रक लसूण हिरवी मिरची पेस्ट हे सर्व व्यवस्थित माशाला लावून घ्यायचे आहे। आता हे फिश मॅरिनेशनसाठी 20 मिनिटे झाकून ठेवायचे। फिश मॅरिनेशनसाठी बाजूला ठेवायचे आणि तोपर्यंत आपण इथे एक वाटण तयार करायचे। त्यासाठी इथे 2 कच्चे कांदे, अर्धी वाटी चिरून घेतलेले खोबरे आणि कोथिंबीर हे सर्व बारीक वाटून घ्यायचे। व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे अगदी बारीक पेस्ट करून घ्यायची। यामध्ये पाण्याचा वापर करायचा नाही। फिश मॅरिनेट होऊन 20 मिनिटे झाले आहे। यानंतर तवा मंद आचेवर तापत ठेवायचा। त्यावर 2 ते 3 चमचे तेल गरम करून अशा प्रकारे फिश फ्राय करून घ्यायचे। झाकण ठेवून मंद आचेवर 4 ते 5 मिनिटे व्यवस्थित शिजवून घ्यायचे। त्यानंतर झाकण न ठेवता दुसऱ्या बाजूने देखील चांगले शिजेपर्यंत फ्राय करायचे। काटेरी चमच्याने मधून चेक करायचे। अशा प्रकारे काटेरी चमचा टाकून बघायचा। जर व्यवस्थित निघत असेल तर फिश व्यवस्थित फ्राय झाली असे समजायचे। फिश करी बनवण्यासाठी एका कढईमध्ये 2 ते 3 चमचे तेल तापत ठेवायचे। त्यामध्ये जिरे, मोहरी आणि वाटून घेतलेला मसाला टाकून व्यवस्थित फ्राय करायचे। वाटण थोडे फ्राय झाल्यानंतर यामध्ये टोमॅटोची पेस्ट घालायची आणि पुन्हा व्यवस्थित एकत्र करायचे। मसाला छान तेल सुटेपर्यंत परतून झाल्यानंतर यामध्ये मिरची पावडर 1 चमचा, हळद अर्धा चमचा, गरम मसाला अर्धा चमचा, काळी मिरी पावडर अर्धा चमचा, धना पावडर अर्धा चमचा, जिरा पावडर अर्धा चमचा, चवीनुसार मीठ घालून पुन्हा छान एकत्र करून घ्यायचे। मसाला छान परतला की त्यामध्ये 1 वाटी पाणी घालून पुन्हा चांगली उकळी येऊ द्यायची। पाणी टाकून उकळवल्यामुळे मसाला व्यवस्थित शिजतो आणि तो कच्चा राहत नाही आणि मसाल्याला रंगही छान येतो। येथे करी तयार आहे। आता यामध्ये फ्राय केलेले फिश टाकून व्यवस्थित एकत्र करायचे। करीमध्ये फिश टाकल्यानंतर मंद आचेवर 1 उकळी आणायची आणि गॅस बंद करायचा। कशी वाटली रेसिपी नक्की ट्राय करा। कमेंटमध्ये नक्की कळवा। रेसिपी आवडल्यास प्रतूज किचन या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।